पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। पांझरा नदीचं अतिरिक्त पाणी सोनमध पाटचारीत परिसरातील 7 गावांना मोठा दिलासा। धुळे तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांची पाणी टंचाई समस्या दूर करण्यासाठी धुळे ग्रामीणचे आमदार राम बधाणे यांच्या विशेष पाठपुराव्यातून पांझरा नदीचे अतिरिक्त पाणी सोनमध पाटचारीत सोडण्यात आलं आहे। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर बधाणे यांच्या हस्ते पाणी विसर्ग करण्यात आला आहे। रेल्वेच्या कामामुळे नादुरुस्त झालेली पाटचारी आमदार बधाणे यांनी तात्काळ दुरुस्त करून घेतल्यामुळे पाण्याचा मार्ग मोकळा झालाय। या पाण्यामुळे परिसरातील भूजल पातळी वाढून कुंडाणे, निमखेडी, जापी, नहळोद, कवठळ, कापडणे आणि धणूर या गावांना मोठा फायदा होणार आहे। विहिरी व कुपनलिकांची पातळी वाढून पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे। या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष बापू खलाणे यांच्यासह विविध ठिकाणचे सरपंच, लोकप्रतिनिधी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाणी सुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबीटीव्ही न्यूज, धुळे। आज 29 जुलै 2026 रोजी या ठिकाणी पांझरा नदीतल्या ओव्हरफ्लो झाल्याने अक्कलपाड्यामधून पाणी विसर्जित करण्यात आलं आणि त्यावरनं निमखेडी येथून थेट सोनवद प्रकल्पामध्ये पाणी सोडण्यात आलं। शेतकऱ्यांची मागणी होती ती आज आमदार रामदादांच्या रूपाने पूर्ण झाली आणि ही मागणी पूर्ण केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन